तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या दरम्यान आपण तुम्हाला काय करणार आहे, आपण चाललेलो आहोत औंढा नागनाथ आणि तिच्या अगोदर एक गाव आहे असोला। तिथं आपल्याला काय करायचं आहे, एका शेतकऱ्यांचं काय करायचं आहे की आपल्याला आपण त्यांचे विहीर चालू होती फोडणं आणि विहीर चालू करण्यानिमित्त आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या पाट्या आपण आता मागील 2-4 दिवसा अगोदर काढून ठेवल्या होत्या आणि आता त्या पाट्या काय करायच्या, त्याच्यावरती सोलरच्या प्लेटा जास्त समजा बरोबर आहे। तर त्या काय करायचं, आपल्याला स्ट्रक्चरवरची मांडायच्यात आणि त्याचा पंप आपल्याला चालू करून द्यायचा आहे। तर मित्रांनो, त्याला आपल्या आजच्या दिवसातले जे घडामोडी तुम्हाला आज मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे। तर तुम्ही काय करा मित्रांनो, व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा मित्रांनो। आणि इकडला जो रोड आहे आपण मित्रांनो, आता आपला आडगाव पाटी इथून आणि इकडं आपला हिंगोली टू वाशिम टू अकोला रोड आहे आणि तो रोड आहे मित्रांनो। तर रोड पण एक नंबरचा आहे मित्रांनो, सिमेंटचा रोड आहे एकदम परफेक्ट असा। तर मित्रांनो काय करा, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर खरंच मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल तर भावनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। चला मित्रांनो, आता आपण काय करू, इथून निघूयात मित्रांनो। तर मित्रांनो, इकडे पाहू शकता की आपला जो नजारा आहे मित्रांनो, आमचा हिंगोलीचा रोड चाललेला आहे आणि इकडे पाहू शकता की काय म्हणतात तर मस्त झाडं आहेत, गुलाबी पांढरी, पोरीला पर्पज मारायला एक नंबर आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही काय करा, आपल्या रोडावर या आणि फुलं या, पोरीला पर्पज मारा, पोरी पटवा, ठीक आहे। आणि आता तर सध्या उन्हाळा आहे भावांनो, काय पाणी वगैरे पडत आहे आणि पाणी पडल्यानिमित्त काय शेतकऱ्यांनी काय म्हणजे शेतामध्ये नांगरणी टाकलेली आहे आणि चला तर आपण काय करू मित्रांनो, आपण जाऊत आता, चला ठीक आहे। त्यामध्ये आपण इथं आलेलो चहा पिण्यासाठी, इथं घेऊन आपण गुळाचा चहा, प्रेमळ गुळाचा चहा इथं घेऊन आलो आपण। इकडे पाहू शकता की घेत आहोत आपण, पोहोचलो होतो आता स्पॉटवर आणि स्पॉटवर पोहोचल्याच्यानंतर मित्रांनो इकडे बघू शकता, तिकडं जो दिसतोय तो स्पॉट आहे आपला तिथं आणि इकडं मस्त असं वातावरण आहे, बघू शकता ही आंबे वगैरे पाहू शकता मित्रांनो, किती मस्त करमाला इकडं। आणि आपलं तुम्हाला स्पॉट दाखवतो, ठीक आहे मित्रांनो। इकडं बैल वगैरे तर खूपच छान आहेत आणि आपला इकडं स्पॉट आहे आणि ते माणूस वरती बसलेला आहे मालक शेताची, ठीक आहे। आणि हा स्पॉट आहे आपला, इकडं शेतकऱ्यांचं बघू शकता शेणखत वगैरे टाकायले शेतकरी शेतामध्ये, जेणेकरून आता पेरणी लागत आहे आपल्या भागामध्ये। हां, इकडं पण आता डिपू वगैरे आहे आणि इथं सोलर आहे आपलं, ठीक आहे। इकडे कास्तकार शेतावरती बसलाय आणि इकडं आपलं आता पॅनल, आपल्याला काय करायच्यावर पॅनल बसवायचे आहेत। हे पहा मित्रांनो, हे आपण काय शेतकऱ्यांची शेजारी विहीर चालली होती फोडणं, त्या कारणानिमित्त आता इकडं ह्या पॅनल इथं हे 7.5 HP पंप आहे मित्रांनो आणि याचे आपल्याला याच्यावरती पॅनल टाकायचे इथं। इकडं बघू शकता स्टार्टर आहे आणि पॅनल आहेत, आपल्याला टाकायचं आहे। तर पाहू शकता मित्रांनो, 7.5 HP पंप आहे आणि की हे जो आता सध्या तर काय सगळं ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरणामध्ये पण बऱ्याच प्रकारचं पाणी वगैरे मारून राहिलं। तर हा पंप आपण आता याच्यावरती पाट्या वगैरे टाकलेल्या आहेत, जवळपास सगळं ओकेच केलेलं आहे, हे बघू शकता। आणि याचं जर स्टार्टर वगैरे पाहू शकता आपण की कसं आहे कसं नाही। तर स्टार्टरचे वायर जे आलेले आहेत भावांनो, आता हे 2 आलेले आहेत, त्या पॅनलचे आणलेले आहेत, हे प्लस एकामध्ये आणि मायनस एकामध्ये 2 असे 4 वायर आहेत तयार होत असतात। हे कंट्रोलर आहे आपलं, ओके। आणि हा पंप आपण सेट केलेला आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे भावांनो। हां, इकडे बघू शकता हा 7.5 HP जुना सोलर कंपनीचा पंप आहे, ठीक आहे, बघू शकता भावांनो। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर खरंच तुम्ही नवीन असाल ना भावांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि 7.5 HP पंप आहे जुना सोलर कंपनीचा, मस्त आहे, बऱ्यापैकी बरं आहे मित्रांनो, असं काही लई हे पण नाही, एकदम मजबूत आहे, असं एकदम हॅवी आहे मित्रांनो। तर मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।